पडगा वन क्षेत्रातील पडघा परिमंडळ अंतर्गत वनरक्षक अमोल खुडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर अतिक्रमण झाले असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत असे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दीपक चंदे यांनी लेखी तक्रार उपवन संरक्षक ठाणे सचिन रेंपाळ यांच्याकडे केली आहे। तक्रारीनुसार पडगा वन परिमंडळ अंतर्गत मौजे धामणगाव येथील सर्वे नंबर 193 येथे परप्रांतीय नागरिकांनी गॅरेज हरियाणा यूपी मेवान नावाचा ढाबा व पार्किंगसाठी वन जमिनीचा बेकायदेशीर वापर चालू आहे। तसेच या ढाब्याला लागून एक गोट फार्मच्या रस्त्याकरिता वन जमिनीच्या जागेत भराव टाकून अनाधिकृत रस्ता तयार केला आहे। तर मौजे जानवळ हद्दीतील विकासक च्या कॅरीसाठी म्हणजेच खडी मशीनसाठी वन विभागाच्या जागेमधून रस्ता व मौजे एलकुंद्रा येथील सर्वे नंबर 66 मधून आरके एम्पायर या विकासकास वनरक्षक अमोल खुडे यांनी 40 फूट रुंदीचा व 100 मीटर लांबीचा कॉन्क्रीट रस्ता सुरू करण्यास मदत केली आहे व धामणगाव येथे जय मल्हार धाब्याच्या पाठीमागे व तबेल्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात चालीचे बांधकाम चालू आहे व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे। इतर वेळेस गोरगरिबांना आदिवासी वाडी वस्तीकरिता वन विभाग रस्ता उपलब्ध करून देत नाही, परंतु पडग्यापासून ते धामणगाव जानवळ एलकुंद्रा या मुंबई नाशिक महामार्गालगत असणाऱ्या गावांजवळ मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर अतिक्रमण झाले असून सर्व अतिक्रमण हे वनरक्षक अमोल खुडे या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालू असून त्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले असून तक्रारदार दीपक चंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वनमंत्री जिल्हाधिकारी ठाणे यांच्यापासून संबंधित वन अधिकारी यांना पत्र लिहून अमोल खुडे हे वनरक्षक नसून वनभक्षक आहेत तरी त्यांच्यावर कार्यवाही करून संबंधित अतिक्रमण हटवण्याची मागणी तक्रारदार यांनी केली असून कारवाईस विलंब झाल्यास उग्र आंदोलन किंवा उपोषणाचा इशारा दिला आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।